सज्जन संत साधुजन होय समाधान होय समाधान आमुचे होय समाधान दयांचे आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन होय समाधान होय समाधान आमुचे होय समाधान दयांचे आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन दयाचे निसंगे पाविजे विश्रांती दयाचे निसंगे पाविजे विश्रांती साधुवादियंती सारिखेची दयाचे निसंगे पाविजे विश्रांती साधुवादियंती सारिखेची सदा संत समाधानी सारिखेची सदा समाधानी म्हणून यामनी आवडती म्हणून यामनी आवडती आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन होय समाधान होय समाधान आमुचे होय समाधान दयांचे आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन संत साधुजन आवडती सदा संत जीवलग आवडती सदा संत जीवलग सुखरूप संग सज्जनांचा आवडती सदा संग सज्जनांचा संग पापा ते संहारी सज्जनांचा संग सज्जनांचा संग संग सज्जनांचा संग पापा ते संहारी म्हणून याधरी रामदास म्हणून याधरी रामदास आमुचे सज्जन संत साधुजन आमुचे सज्जन
साधु जन, संत साधु जन, संत साधु जन. आ आजचा जो समास, त्याची शेवटची ओवी जी आहे, ज्याला आपण गेल्या वेळी म्हटलं, या समासाचाच नव्हे, सर्व दशकाचा सारांश आपण काय करायचं ते हे भजन सांगते. आणि कर्मधर्म संयोग आणि योगायोग पहा कसा. कोणतरी एक प्रश्न विचारलाय की म्हणले, गेल्या वेळी म्हणलं होतं की सगळ्या या संतांच्या म- मनामध्ये जे चैतन्य आहे, ते चैतन्य माझ्या अंगी पण आहे. ते दोन्ही सारखं कसं काय? हं. तर असं आहे, इथे रामदास नम्रतेनं सांगतायत की आदी अंती, म्हणजे असं धरून चाला की समजा त्यांचाही जन्म वासनेत नाही, पण लहान बाळ जे असतं त्याच्यावर संस्कार करून आईवडिलांनी मोठं करायला लागतं की नाही, तसंच आपण पण झालो. पण अंत मात्र त्या सगळे असं संतांचं बालपण वेगवेगळं गेलं असेल, पण त्यांचा सुरुवात आणि शेवटी हा समाधानात आहे. हं. ते सगळे संतांचं वरकरडी व्यवहार वेगळा असेल, पण त्यांचं समाधान मात्र एक आहे. आणि आपल्यालाही मनात ते समाधान झालं, ते आधी पहिले संत आधी आवडू तर दे आपल्याला, म्हणून मनी आवडती. संत आधी आवडले तर पाहिजे, ते आपले मित्र आहेत असं वाटलं पाहिजे. मग त्यांच्या संगतीत राहिल्यावर मग ते सज्जनांचा संग पापा ते संहारी. हा, म्हणजे आपल्या वाईट हॅबिट्स, आपण असतील आपल्या वाईट हॅबिट्स, पण त्या संत संगतीमध्ये तर आपण त्या करू शकत नाही ना. या अर्थाने संत सांगतात, समर्थ सांगतात. पण आता आपण या समासाच्या शेवटच्या ओळीवर आपण जेव्हा बघू तेव्हा आणखी विचार करू. आधी आपली एक प्रार्थना. हं? ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण हे तत्व विश्लेषणाचे समास 1, 2 पूर्ण करून हा टोणप्रसिद्ध लक्षण, संत संगतीद्वारा ब्रह्मप्राप्ती, हा विषय, हा समास आपण गेल्या वेळे बघायला सुरुवात केली. त्याचे विषय सुद्धा आपण हे बघितले की परमार्थ ध्येय हे सूक्ष्म आहे. त्याला समर्थांनी गेल्या वेळे पाताळ लिंगाचं रूपकाची रचना घेतली. आता तुम्ही म्हणाले काल्पनिक आहे. हो, पण तिथे देहाने जाता येत नाही. पुराणांमध्ये पाताळ लिंगांचं वर्णन आहे, पण ते तिथे सूक्ष्म मनाने जाता येतं, शरीराने जाता येत नाही. आणि आपल्या ध्येयाला अनुरूप अशी सूक्ष्म दृष्टी आपल्याला मिळवायलाच पाहिजे. तर परमार्थाला आवश्यक काय आहेत, त्या आपण गेल्या वेळी बघत होतो. आणि त्यानंतर जर या अडचणीवर आपण जर मात केली नाही, समर्थ आज जिथे आपली चूक होते आहे ते सांगतायत की अशी आपली चूक होते, ती जर आपण मान्य केली नाही, आपली ॲडजस्टमेंट केली नाही आपल्या मनोभूमिकेमध्ये,
तर काय अडचण आहे, किती हानी होते. हं. स्थूल दृष्टीने ईश्वराच्या सृष्टीकडे पाहण्यात समाधान नाही, असं समर्थ सांगतात. ती हानी सांगतायत. आणि मग हे अशा साधक आणि बाधक अशा दोन बाजू सांगून मग शेवटच्या एक ओबीमध्ये आपण काय करायचं, ठीक आहे, इतकी चर्चा झाली, मग आपण शेवटी करायचं काय, ते परमार्थाचे निरूपण, दशकाचे सार, ते आपण शेवटच्या ओळीमध्ये आज आपण बघूया. म्हणजे आवरणोंद की हटकेश्वर त्याच घडे नमस्कार, महिमा या पाताळ लिंगाचा थोर आहे, परंतु तेथे शरीरे जावे. म्हणून हा सगळा परमार्थामध्ये समर्थांचा ना विवेकावरती भर आहे. विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी. आणि आपण विवेकाने आपल्याला ते तिथे जायला जमत नसेल, तर जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. की विचारायला पाहिजे दुसऱ्याला. असं म्हणून म्हणून सुद्धा संत संगतीचं महत्व आहे. आता ध्येयाला अनुरूप अशी सूक्ष्म दृष्टी मिळवायची म्हणजे काय, की माझ्या डोळ्यांनी दिसेल तरच मी खरं म्हणेन, हा हट्ट सोडला पाहिजे. ब्रह्मांड विवरून राहे समाधान. आता हे आज आपण थोडं आणखीन एका वेगळ्या पद्धतीनं बघू. एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर एक महात्मा संत त्यांचं शंका निरसन करत होते. आणि ते कॉलेजचे विद्यार्थी त्यांना काय म्हणले, आम्हाला म्हणे तुमच्या त्या भागवतातल्या आणि रामायणातल्या गोष्टी तुम्ही सांगू नका. आम्ही सायंटिस्ट आहोत, आम्ही PhDचे विद्यार्थी आहोत, मेडिसिनचे विद्यार्थी आहोत, आम्ही सायन्स बेस्डवर तुम्ही आम्हाला काय सांगायचं असेल ते सांगा. मग ते असं आहे, आपण संतांना देहबुद्धीने आपण संतांना पकडायला बघतो शब्दामध्ये. शब्दामध्ये स संत, आता हे प्रेमाने म्हणतोय, संत चलाक असतात. त्यांनी आपल्यासारखे 100 जण पाहिलेले असतात. त्या अडचणीतनं ते गेलेले, स्वतः त्यांनी तो अनुभव असतो ना, त्यांचा जिवंत अनुभव असतो. तर त्यांनी एकदम पवित्र त्यांचा बदलला. ते म्हणले, हो का, मग असं करू म्हणे, तुम्हीच मला सांगा सायन्स म्हणजे काय. सायंटिस्ट म्हणजे काय, तुम्ही कसा विचार करता, ते म्हणले तुम्हीच मला सांगा बघ, अशी सुरुवात तर म्हणे आपण करू काय. मग म्हणले, नाही नाही, आम्ही हे येतेच म्हणले, आमच्या डोळ्यांना काही दिसत नसेल, तर ते आम्ही त्यालाच फक्त आम्ही ज्ञान म्हणतो, जे आम्ही कन्फर्म करू शकतो ते. मग ते म्हणले, तुम्ही जेव्हा म्हणे एखाद्या गोष्टीचं वजन करता म्हणे मला, आणि ते इतकं अ, गुंतवून त्यांना असं आणलं, ते म्हणे आपण सोपं सोपं उदाहरण घेऊ, की म्हणे मला म्हणे एखाद्या गोष्टीचं वजन करायचं आहे, तर म्हणे तराजूच्या पारड्यात मी ते टाकलं, मग ते तराजू पारडं त्याच्यातच काही घाण दगड वगैरे नको, नाही तर म्हणे माझ्या वस्तूचं वजन बरोबर येणार नाही. हां, हो बरोबर ना. हां हां म्हणले, बरोबर बरोबर. मग म्हणले, सायन्सचं ज्ञान जे तुमच्या मनाला होतं, ते मन तुमचं निर्मळ आहे का? हम्म. कारण काय म्हणे, सायन्सचा एक मोठा एक, काय म्हणतात तुम्ही, गृहीत धरता, की जे जे गोष्ट निर्मळ मनाने मी, काय मी ऑब्झर्वेशन केलं शास्त्रीय गोष्टीचं, तर ते कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे मी बघितलं, इतरांनी बघितलं, ते कॉन्स्टंट पाहिजे, ते त्याच्यामध्ये बदल नाही होता का. पण म्हणजे जर तुमचं मन बदलत असेल किंवा दुसऱ्याचं मन तुमच्यासारखं नसेल, तर मग म्हणजे तुमचं हायपोथेसिस बदलत राहील एकसारखं. म्हणजे तुमचं 5 वर्षापूर्वी तुम्हाला ज्या आवडी-निवडी होत्या, की 5 वर्षापूर्वी तुम्हाला जे हवं वाटलं, तसंच आत्ता वाटतं का? ते म्हणले नाही. मग म्हणले, तुमच्यातला जो मन आहे, बुद्धी आहे, ती बदलतीये. हो म्हणे, बदलते ती. मग म्हणते हायपोथेसिस तुमचं चुकलं, कारण म्हणे तुम्हीच बदलताय, आणि त्या बदलत्या मनोभूमिकेनं तुम्ही पाहताय. तर तुम्ही कुठे सायंटिस्ट आहात? की तुमचं मन सारखं बदलतंय, म्हणून तर म्हणे दोन सायंटिस्ट मध्ये मतभेद आहेत. बरं, ते असो, की आपण ह्याच्या वेळी आपण गेल्या वेळी पूर्ण विचार केला. आणि हे समर्थांचे दृष्टांत सुद्धा आपण बघितले, की दिसायला मनोवेधक दिसत असेल, नाना वनिता हस्ती घोडे, रात्रो देखता मन बुडे,
दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. नंतर समर्थ सांगतायत, देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. धीट म्हणजे मी माझे रागद्वेष सोडणार नाही आणि मला अत्यंत समाधान म्हणजे मोक्ष मिळाला पाहिजे. समर्थ म्हणले ते होणार नाही. हं. अस्थींचा देही मांसाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, ज्ञाता नवे आंधळा केवळ मूर्ख. फक्त मूर्खच असं म्हणू शकतो की मी समाधान, माझा डोळे उघडून जे दिसेल त्यालाच मी समाधान मानेन. ते म्हणले ते होणार नाही. मग हे पुढे आपण हे दृष्टांत बघितले, पृथ्वी पाताळ आकाश हे दृष्टांत बघितले. आणि त्यानंतर आपण हा क्रम बघितला की श्रवण मनने पडे ठाव सकाळा असं. आणि इथे टोणपा नवे गुणग्राहिक, मूर्खास कळेना विवेक, विवेक आणि अविवेक एकची म्हणती. म्हणजे तुला जेवढं समजतं तेवढंच मला समजतं, सगळं एकच म्हणत असतील तर असं हे काही खरं नाही. याचं एक मला आठवण झाली बघा, संतांच्या संगतीमध्ये एक छोटं पुस्तक वाचलं होतं मी खूप वर्षापूर्वी, साधकांसाठी संतकथा. हं. तर त्यात कथा साध्याच असतात, पण त्याच्यावरती तात्पर्य काढायचं, त्याच्यावर विचार केला तर ह्या ओव्यांचा आपल्याला अर्थ समजतो. विवेकी आणि अविवेकी एकची म्हणती. तर ती काय कथा होती, ते भारतात स्वातंत्र्य मिळायच्या आधी कितीतरी संस्थानं होती की नाही हो, ते संस्थानिकांचे राजे होते. मग काही काही संस्थानं काय आपण इथे म्हणतो काउंटी जिल्हा एवढी छोटी होती. मग तिथे एका महात्म्याकडे एक तिथला संस्थानिक राजा तो जायचा आणि मग त्यांना काय म्हणायचा की अ, तुम्ही आणि मी म्हणे आपण सारखेच आहोत, तुम्ही तुम्ही फक्त आश्रमात राहता, मी राजा वाड्यामध्ये कीर्ती वैभव उपभोगतो. हं. येऊन बघा एकदा तुम्ही. हं. मग ते म्हणे तुमचा देव मोठा आहे पण माझं राजवाड्यात वैभव जास्त आहे, म्हणून ते म्हणे माझ्याकडे येऊन बघा एकदा. मग ते संतांना तो त्यांच्या राजवाड्यात घेऊन गेला राहायला. ते 8-10 दिवस राहिले. मग ते दररोज ते राजेसाहेबांबरोबर ते चालायला फिरायला जायचे. अं, तर फिरायला जाताना म्हटलं बघा म्हणे, आता तुम्ही 8 दिवस राहताय, तुम्ही जे जेवण जेवलं आपण सगळ्यांनी एकच जेवण जेवलं, आपण एकाच राजवाड्यात राहतो, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? ते संत म्हणले सांगतो तुला. सांगतो, वेळ आली की सांगतो. मग असे 2 दिवस गेल्यानंतर आणखीन सकाळी दररोज फिरायला जायचे. ते त्या दिवशी लांब गेले फिरायला, आणखीन लांब. तर राजेसाहेब म्हणले अहो चला परत जायचं आहे. नाही म्हणून जाऊ आणखीन चालत, आणखीन चला, आणखीन चला, मजा आहे म्हणे, किती सृष्टी सौंदर्य छान आहे असं लांब वर नेले. हो म्हणले आपण किती लांब आलो, आता परत जायचं. ते संत म्हणले मी नाही येत परत. मी इथनंच पुढे जाणार. अरे पण म्हणले मग तुम्ही पण चला. नाही नाही म्हणे, माझं राज्य आहे, माझी बायका मुलं आहेत, माझं राजवाडा आहे. हां म्हणे हाच फरक आहे. तुझ्यात आणि माझ्यामध्ये हा फरक आहे. मी त्या कधी माझा आश्रम सुटला तर सुटू दे म्हणले, मला काय फरक नाही पडत, तो चालेल देवाच्या मर्जीने. हां, हा फरक आहे. विवेक आणि अविवेक एकची म्हणती. नाही नाही म्हणले. तो म्हणला खरं आहे, खरं आहे, चला. बरं म्हणे पटलं ना. हां, जरा लवकरच लवकरच पटलं त्या राजाला. की पण आपलं हे बघा, ममता बंधनं आपली हं, दोन्ही सारखे नाही बरं, कशा सारखी असतील. हं. उंच नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासाची बुडाला, नाना अभ्यासे प्राणी आला, सुटिका कैची. नाना अभ्यास म्हणजे मी मी ज्याच्यावर संशोधन करतो त्यातला वेगळा राहून मी असा अभ्यास केला, तर अशा अभ्यासाने सुटका नाही होणार. किती पुष्कळ फिजिक्स वाचा, केमिस्ट्री वाचा, आपल्यापासून वेगळं राहून केलं तर तशा नाना अभ्यास आहे, प्राण्याला सुटका मिळणार नाही. म्हणजे मी स्वतःहून वेगळं त्याच्या भोगता म्हणून भोगलं, ते त्रिपुटी तोडल्याशिवाय म्हणजे समाधान आतमध्ये म्हटल्याशिवाय सुटका नाही. ते एक संत खूप छान सांगायचे. ते त्यांचे ओळखीचे होते, ते पुष्कळ त्यांना पंचदशी ब्रह्मसूत्र पुष्कळ त्यांचा अभ्यास खूप होता, समजावून सांगायचे.
पण त्यांना एक दिवस ते संतांकडे आले आणि म्हणले, मला समाधान नाही बघा. मी पुष्कळ एवढे ग्रंथ वाचले. इथं समर्थांनी म्हणलंय ना, उंच नीच कळेना ज्याला तेथे अभ्यासाची बुडाला, नाना अभ्यासे प्राण्याला सुटिका घ्यायची. मग ते अभ्यास कशासाठी करायचा? आहा, ते संतांनी त्याला सांगितलं की हे सगळे आपण ग्रंथ अशासाठी वाचतो. तत्वविभाग, पंचदशी, आपण पुष्कळ सगळं विवरण बघितलं ना, की ते म्हणले एके दिवशी आपल्याला आपलं मन असं निरीक्षण करता आलं पाहिजे. ह्यासाठी हे ग्रंथ अभ्यास करतो आपण. हे मनाचं, मनबुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळ्या वेगळ्या गोष्टी आपण अभ्यास करतो. हे पुस्तकातले ग्रंथ, त्या संस्कृत वाचतो, ते एक प्रकारे अभ्यास झाला. पण अशाच पद्धतीनं जसं म्हणे आपण पुस्तकाचा अभ्यास करतो, तसं मला मनाचा अभ्यास करता यायला लागला की आपली साधना पुढे चालली. तर ते म्हणले मला समजलं नाही. तर ते रेल्वेत कामाला होते. हं. ते ज्यांच्याशी बोलत होते ते ते म्हणले, आपलं कसं होतंय म्हणे, ते रेल्वेच्या काउंटरवरती तिकीट विकायला असतो रेल्वे स्टेशन मास्तर, त्याला ही गाडी कुठे जाते, किती वाजता जाते, सगळं त्याला ठाऊक असतं म्हणले, पण तो स्वतः कुठेच गेलेला नसतो. त्याच गाड्या कुठे कुठे सगळ्या ठिकाणी जातात, ते सगळं त्याला माहिती आहे, किती वाजता पोचते, ह्या गावी जाते, त्या गावी काय आहे. पण त्याला जर तू तिकडे गेला का, तर नाही म्हणले, मी इथंच आहे. मी कुठे गेलेलो नाही. तसं माझ्या मनात नाही बदल झाला. तर ते नाना अभ्यासे प्राण्याला सुटिका घ्यायची. वेड लागून झाले वोंगळ, त्यास सारिखेची वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ, विवेकी नव्हेती. हे नुसतं तोंडाने ज्ञान बडबडायचं, पण ते स्वतः मनामध्ये नाही म्हणले, असं नाही. हम्म. ज्यास अखंड होतो नाश. बघा संत कसं म्हणतात, म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याच्यामध्ये एक सतत बदल होतो, ते संत मगाशी कसं सांगत होते, तुमच्या मनामध्ये सतत बदल होतोय. पण तुम्ही स्वतःला काय समजता? माझं मन निर्मळ निश्चळ आहे, त्याच्यात काही बदल होत नाही. तसंच हे इथं समर्थांची होई आहे. ज्यास होतो अखंड नाश, त्याशीच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे. तर म्हणे तुम्ही जे बदलत आहे त्याला तुम्ही अविनाशी म्हणता. तर म्हणजे बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे. आता काही दिवसांपूर्वी बातमी होती ना, हे जगाचा विस्तार होतोय, आपल्या या आकाश, काय म्हणतात, आकाशगंगेचा किती विस्तार होतोय. तर म्हणले हे जे सगळं आपलं हे विश्व आहे अखंड, तारे, ग्रह, नक्षत्र, जे जे डोळ्यांना दिसतं, ते दर सेकंदाला पं 45 मैल, दर सेकंदाला 45 मैल इतक्या वेगानं प्रसरण पावतंय, आकाशगंगा एवढी. मग त्याला आपण हे आपण पृथ्वी स्थिर आहे म्हणतो, ती माहिती आहे का स्थिर? हा. बहुचकीच्या लोकांना काय म्हणावे. मग आता हे प्रिन्सिपल सांगितलं, आणि आता आपल्या जीवनामध्ये ही सूक्ष्मदृष्टी आता माझ्याकडे नाही, आपल्याकडे नाही, माझी काय हानी होते, ते समर्थ आता सांगत. हम्म. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले, आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे, परीक्षा कैची. हे सृष्टीमधले हे जे भेद आहे, ते ईश्वराच्या सृष्टीमध्ये आहेत. ते भेद आहेत, ते असू द्या, ईश्वराने काही कारणासाठी तयार केले आहेत. पण मी त्यांची परीक्षा बघणं आणि ईश्वरावर काही कॉमेंट पास करणं, हे आंधळे परीक्षावंत मिळाले तेथे परीक्षा कैशी. जेथे परीक्षेचा अभाव, तो टोणपा समुदाव. ते म्हणले, जे लोक परीक्षा करत नाही की अरे मी इतके दिवस अमुक पद्धतीनं वागलो, मला समाधान मिळालं का नाही, मग माझं वागणं चुकलं, असं सरळ अर्थ आहे की नाही हो.
मी आपलं माझ्यापुरतं बोलतो. तर मग मी माझं चुकलं, मी यू टर्न करायला पाहिजे, बघायला पाहिजे. पण तिथे परीक्षेचाच अभाव आहे. तो म्हणले तो टोणपा समुदाव. आता समर्थानं काय सांगायचं आहे, की ईश्वराचे जे भेद आहेत त्याच्यात उच्च नीच असं नाही. ईश्वराने त्याच्या अनंत शक्तीने, बुद्धीने त्यांनी ही सृष्टी वेगळी मनोरंजनासाठी आता मानवी भूमिका वापरायची, कारण आपण मानवी भूमिकेवर आहोत. त्यांनी हे नाना भेद सगळं केले. पण आपण आंधळे परीक्षेवंत मिळाले. तेथे कशी काय परीक्षा होईल? ते सृष्टी सगळीकडे नुसते काय म्हणायचं, प्रकृतीच्या न्यायाने भेद आहेत, पण त्याच्या अंतरंगामध्ये भेद नाहीत. तर बघा, हे इतकं समर्थ का सांगतात? आपल्याला आंधळं म्हणतायत, टोणपा म्हणतायत, इतके कडक शब्द कसे काय वापरले? कारण तर समर्थ म्हणले, अरे ह्याच दशकामध्ये टोणपा समुदाव, तर म्हणले ह्याच दशकामध्ये चौथ्या समासामध्ये अनुमान निरसन, सगळं तुझ्या शंकांचं मी निरसन केलं न. तिथे सुद्धा ईश्वर सृष्टीचा भेद सांगितला होता, आणि तिथेही असाच कठोर शब्दात पाहिला होता. भेद ईश्वर करून गेला, त्याच्या बाचेन वचे मोडीला. हे आता आपल्यासारखे आपल्याला समजावं म्हणून ग्राम्य भाषा, त्याच्या बाचेन वचे मोडीला. हां, का असं म्हटलं? कारण हा सगळं सारखं आहे काय, कशाला सेवा सगळीकडे सारखं आहे असं म्हणले. तर काय म्हणले, मुखामध्ये घास घातला, ते पण ओपनिंगच आहे. मग मुखामध्ये घातला काय आणि अपानी घातला काय, सारखं आहे का दोन्ही? नाही. कसं सारखं असेल? मुखामध्ये घास घातला तो अपानी घालावा, आता म्हणले नाही. हे भेद आहे. भेद आहे. ज्या इंद्रियाचा जो भोग, तो करी यथा सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उरेन. सगळे म्हणजे बघा, संतांना असं सांगायचंय की मोक्ष मिळालेला माणूस पण तोंडाने जेवणार आहे, आपण पण तोंडाने जेवणार आहे. तोही पायानेच चालतो, आपणच पण. असं नाही की मोक्ष मिळाल्यावरती, ब्रह्मज्ञान झाल्यावरती कोणी हाताने चालायला लागेल वगैरे. असं काही नाही होणार आहे. आपल्या रोजचे जे व्यवहार आहेत त्याच्यात काहीही सकृत दर्शनी बदल होणार नाहीये. आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. ह्याला ते सूक्ष्मदृष्टी म्हणतात. हे साधण्यासाठी ते आहे. ही म्हणली अवघी भ्रांतीची भुटाटकी, प्रचिती वीण गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी ते भलतेची भोले. ही भ्रांतीची भुताटकी आहे. याच्यावर आपण दोन चार उदाहरणं त्यावेळेस बघितली होती, ती आता पुन्हा बघूया नको. उदाहरणार्थ, ही समता जी आहे, सगळीकडे ईश्वर तत्व भरलेलं आहे, ते असं म्हणायचं नाही बघा सृष्टीनं भेद केलेला आहे मग कसं एकच असेल, ईश्वर सगळ्या ठिकाणी एक कसा असेल, असं नाही. सूक्ष्म दृष्टीने भगवंत, जाणीव रूपाने भगवंत आहेच आहे. हा भेद आपल्याला नष्ट करायचा नाही. उदाहरणार्थ, आकाश निळं आहे की नाही, बा ज्याला रिअलाईज झालं त्याला पण आकाश निळंच दिसणार आहे. बाहेरचं जग जे जसं भासमान आहे, त्यालाही मृगजळ दिसत असेल तर त्यालाही मृगजळ दिसणार आहे. फक्त संत काय करतील, ते मग मृगजळ धावणार नाहीत ते पाणी प्यायला मृगजळाचं. हां, हा सृष्टीतलं सूक्ष्म बदल आहे. बर. हां, आता हे झालं. मग तो टोणपा समुदाय, मग पुढे आणखीन काय म्हणतात? आधी म्हणले बटकी भलतेच बोले, भुताटकीला. आता काय म्हणतायत? गुणची नाही गौरव येईल कैचे. गौरव म्हणजे अत्यंत समाधान. श्रेयस, प्रेयस आणि अभ्युदय, हे जे कठोपनिषद म्हणतं, त्याला इथे ते गौरव हा शब्द वापरतात. की अध्यात्म काय आपल्या रोजच्या जीवनाकडे दुर्लक्ष करायला सांगत नाहीत. शंकराचार्य त्याला अभ्युदय असं म्हणतात. पण अभ्युदयातनं मग आपण प्रेयस बाजूला सारून श्रेयस, जे अल्टिमेट ट्रूथ काय आहे, तिकडे आपली वाटचाल केली पाहिजे. खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले साधूजनी.
मग विवेकाने काय केलं असं जर रिटॉरिक प्रश्न विचारतात, मग काय उपयोग तुमच्या विवेकाचा? विवेकाने सगळं जर सारखं आहे तर? नाही नाही म्हणे, विवेकाने काय झालं, हे सगळ्या असार सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही सगळे आहोत, साधूजनांनी त्यातलं फक्त सार घेतलं. सार घेतले साधूजनी. त्यातली एक मला आठवण झाली. एका काही महात्म्यांनी त्यांच्या साधन काळातल्या आठवणी दिल्या आहेत. तर एका महात्म्यांनी दिलंय की ते त्यांच्या गुरूंबरोबर ते म्हैसूरमध्ये सोन्याच्या खाणी आहेत की नाही हो, तिथे ते म्हैसूरला ते सोन्याच्या खाणी बघायला गेले होते, कर्नाटकात गेले असताना. मग ते धर्मशाळेत उतरले होते सगळेजण, ब्रह्मचारी बटू असताना. मग ते सोन्याची खाण बघायला जायचं. ते गुरु म्हणले मी नाही आहे, तुम्ही जा, मी इथेच थांबतो. मग ते जाऊन आले, खाण बघून संध्याकाळी आले परत सगळे. त्या गुरुनी विचारलं, हां काय बघितलं तिथे, कसं होतं? तर ते मी म्हटलं की काही नाही हो, सगळी मातीची ढेकळं सारखं दिसत होतं. फक्त तिथे काही त्या मातीच्या ढेकळामध्ये असे काही सोन्याचे कण चमचमत होते. त्या खाणीतले जे खनिज आणलं होतं ज्यात सोनं आहे, ते सोनं एक्स्ट्रॅक्ट करतात, ते दाखवले होते माती आम्हाला, की त्याच्यामध्ये सोन्याचे कणकण आहेत, ते घ्यायचे, असं दाखवलं. तर संत म्हणले, एवढंच वाक्य सगळं ऐकून घेतलं आणि म्हणले मी पण असंच करतो. म्हणले मी पण असंच करतो म्हणजे काय? म्हणजे म्हणले प्रत्येकजण दगडच असतो, त्याच्यात चैतन्याचा अंश थोडाच असतो, सोन्याचा कण, त्याच्याकडे मी फक्त लक्ष देतो, बाकी बाकी मी लक्ष देत नाही. कसं ते अर्थपूर्ण बोलले. म्हणले मी पण तसंच करतो, म्हणजे हे जे सोनं जसं काढतात, त्याच्या सोन्याचं ते कणकण आहे, बाकी सगळी मातीच आहे 99%. म्हणले असार सांडून सार साधूजनी घेतले. उत्तम वस्तूची परीक्षा, कैसी घडे न तद्रक्षा, दीक्षाहीना पासी दीक्षा येईल कैची. ज्यांनी कधी साधूला मानलंच नाही, हं, ते कसं त्यांना कधीतरी त्यांना शिकायचा, अशी सूक्ष्मदृष्टी बघायची संधी सुद्धा मिळणार नाही त्यांना. आपलेन ओंगळपणे दिशा करून शौच नेणे. आता अगदी समर्थ ना, अगदी जणू काही त्यांना, अरे तुम्हाला कसं समजत नाही, आणि ते आपल्याला समजेल अशा अशा भाषेमध्ये अशी उदाहरणं देत म्हणतात. पण तुम्ही स्वतः ओंगळ म्हणले, कोण कुठल्या माणसाला ओंगळ म्हणले? दिशा करून म्हणजे बाहेर स्वच्छ करायला गेला सकाळी उठल्यावर, त्या त्या काळी आता ते बाहेर जात असत शौच करायला. तर तर ते बाहेर करून दिशाकडे जाऊन आला आणि शुद्ध ते हातपाय धुतले नाही त्यांनी, परत आल्यानंतर अंग स्वच्छ केलं नाही. तर म्हणले अशा माणसाला वेदशास्त्रे पुराणे त्याशी काय करते?" का- काय करणार? तर याचं एक पुन्हा उदाहरण, मला एक उडिया बाबांचं एक उदाहरण आठवलं. तिथेही आता आता किती, 1942 सालचं उदाहरण असेल हे. तर ते एक राजे साहेब जमीनदार त्यांच्याकडे आश्रमात यायचे. मोठा सरंजाम होता त्यांचा. आणि आता त्या काळचे राजे साहेब राजे, ते सगळं नाच गाणं बजावणं वाड्यावर चालायचं त्यांच्या. पण ते आश्रमात उडिया बाबांकडे पण यायचे. तर ते उडिया बाबांकडे कधी एकटे आले तर म्हणायचे, बाबा काही कुछ कुछ सुनाव, समाधान नाही आहे राजवाड्यात राहून. तर ते उडिया बाबा त्यांना सांगायचे, आपलं वर्तन शुद्ध ठेवा. हम्म, हम्म. ते म्हणले, आम्हाला हे वर्तन शुद्ध म्हणजे करायला लागतं सगळं असं, तुम्ही जर जमीनदार वगैरे असाल तर हे करायला लागतं सगळं. ते म्हणले नाही, असं नाही चालणार. पण म्हणे मी तुमचा उपदेश ऐकतो ना, मी म्हणे तुमचा पाठ ऐकायला येतो. मला म्हणे मोक्ष का मिळणार नाही? हां, मी ते म्हणले असं वाटेल तसं वागून मग त्याचा म्हणे काही उपयोग होत नाही. कसं? असा सारखा त्याचा प्रश्न होता. मग उडिया बाबा म्हणले, सांगीन तुला एके दिवशी. म्हणे मी म्हणे आमच्या घरी या. हो म्हणे येईन. जेवायला या. येईन म्हणले. खायला येईन सकाळी. मग एक दिवशी सकाळीच वाड्यावर पोहोचले. ते कमंडलू असे त्यांचं. हं, स- तर ते
हे दिशा करून आले होते आणि ते मुद्दाम त्यांनी त्या लोट्याला अशी घाण तशीच ठेवली होती. हं. आणि तशा त्या सकटच आले आणि तिथे बाहेर त्याचे बसले. म्हणले, द्या, खायला आलोय. ते म्हणले, म्हणजे कुठे देऊ? नाही, या लोट्यातच द्या. पण म्हणे ते लोटा घाण आहे तुमचा. नाही नाही म्हणे, तरी त्यातच द्या. तर म्हणलं, असं नाही देणार मी. तो इतकी घाण आहे, त्याला सगळं बाजूला शेण लागलंय, अमुक लागलंय, तमुक लागलंय तिथे, त्याच्यात कसं काय तुम्हाला दूध देणार मी? काय म्हणे, दूध चांगलं आहे ना, दे. तर तो हसायला लागला. तो म्हणले, बाबाजी, मेरे को ना समझ के रखा है आपने. तो म्हणले, हा म्हणे, तू अशाच गोष्टी करतोस, माझ्या आश्रमात येतोस, मन तुझं स्वच्छ करायला मी सांगतो, तर मला विचारतोस की मी वाटेल तसं वागतो मी, पण आश्रमातलं मला तरी रामायण समजत का नाही? तर हे आहे कारण आहे म्हणले त्याला. ते गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण त्याला अगदी पुरावा, आपलेन ओंगळपणे दिशा करून शौच नेणे, म्हणजे केलं नाही त्यांनी, स्वच्छता बाळगली नाही. त्याला वेदशास्त्रे पुराणे त्यासे काय करती. हं? आधी, हा बघा, समर्थ म्हणतात, लगेचच सांगितलं, आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचारे विचारे पैल पार, पाविजे तो. म्हणजे आपलं जे मन कसं आहे माहिती आहे का? मन हे पंचमहाभूतांनीच बनलं आहे, पण पंचमहाभूतांच्या सत्व अंशाने बनलेलं आहे. त्यामुळे त्या पंचमहाभूतातल्या सत्व अंश, पृथ्वीचा जो सत्व अंश आहे, तो आपल्याला पृथ्वीकडे खेचतो, म्हणजे देहबुद्धीकडे खेचतो. हां. आणि आकाशाचा अंश आहे, मन सत्व अंशाने बनले, ते आपल्याला देवाकडे खेचतं. मग मन दोन्हीकडे जातं. हं. मग त्या मनाला सध्या देहबुद्धीचा पगडा आहे ना, मग मी त्या देहाला आधी वळण लावायचं. हं. हं. मग ते वळण लावलं की ते कर्मयोगाने, उपासनेने मन शुद्ध होतं आणि मग विचार पटायला लागतात संतांचे आपल्याला. हा क्रम आहे. हं. आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पहिल पार, पाविजेतो. जे नेमकास न कळे, अहो, अत्यंत थोर उपासनेचे आहेत, त्यांना सुद्धा हा परमार्थ मार्ग विवेकानंदांनी उपनिषदात, कठोपनिषदातलं सांगितलंय ना, क्षुरस्य धारा, कठीण आहे. त्याला सुद्धा नेमकाच, म्हणजे जे नियम वागणारे आहेत त्यांना कठीण जातं कळायला. बाष्कळा असं केव्ही कळे. तर वाटेल तसं बडबडतो, त्याला कळेल का? डोळस ठकती, ज्यांना डोळे आहेत त्यांना समजत नाही, आंधळे कोण्या कामाचे. हं? अहो, ते डोळे असलेले सगळे त्यांना त्यांना समजायला कठीण जातं. तर आंधळ्या कामास येईल का? म्हणून म्हणले, पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक. आता काय झालंय माहिती आहे का? या मॉडर्न सायन्सनी, आधुनिक विज्ञान ज्याला म्हणतो, त्यांनी आपल्या या स्वर्ग नरक ह्या ज्या कल्पना होत्या, त्या त्यांना त्यांना बाधित केलं. आता या स्वर्ग नरक कल्पना, या मानवी, आपण मानव आहोत की नाही, मग आपल्या मानवी भूमिकेवर समजण्यासाठी त्या दिलेल्या आहेत, की ज्यांना देहबुद्धीच्या पलीकडे विचारच करता येत नाही, त्यांना सांगितलं, अरे तू आत्ता नियमाने वाग, तुला मेल्यानंतर तू स्वर्गामध्ये अधिक चांगले उपभोग घेशील. हं. पण ह्याचा अर्थ ते अल्टिमेट आहे असं नाही. पण ते म्हणले, विज्ञान काय सांगितलं, हे हे म्हणणे, स्वर्ग नरक काही नाही. म्हणून आपला पोथ्या पुराणात त्यांनी फोल ठरवली. फोल म्हणजे कशी? म्हणजे ज्ञानदृष्टीला, चर्मदृष्टी ह्या डोळ्याला दिसत नाहीत म्हणून ती फोल झाली. म्हणजे काय झालं, मी वाटेल तसं वागायला मोकळा झालो. मग त्यांनी पाप पुण्य सर्ग एकच मानलं. मग त्यांनी काय केलं, माझी उपासनेवरची, माझी देवाची प्रार्थनेवरची माझा विश्वास बुडाला. त्याचं एक सुंदर उदाहरण मला माझ्या वाचनात आलं. तर बघा, विवेक आणि अविवेक काय मानावे, तर डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. मग आपण पुन्हा विवेक आणि अविवेक याच्यावर येऊ. तर बघा, काही एक 50 वर्षापूर्वी
हे मेघनाथ सहा म्हणून तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल. 56 सालीच वारले. हे अत्यंत, यांचा जन्म ढाक्यामध्ये झाला. तिथे हिंदू, तिथले ढाक्यामध्ये झाला. पण तिथे त्यांना फार छळ सोसायला लागला लहानपणी. आणि तो छळ मुसलमानांनी नाही केला, हिंदूंनीच त्यांचा जाती वर्णावरनं त्यांना असह्य झालं आणि ते कलकत्त्याला आले. कलकत्त्याच्या शाळेमधनं ते फिजिक्समध्ये ते त्यांना शिक्षण घेतलं आणि ते अत्यंत त्यांनी खूप प्रसिद्धी झाले. त्यांनी बघा, हे आत्ता मी उदाहरण दिलं ना, आकाशगंगा प्रसरण पावते, तर त्या वेगवेगळ्या ताऱ्यांमधनं जे प्रकाश किरणांच्या वेव्ज येतात त्यांचा रंग, त्याच्यावरनं त्यांनी आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे किती तऱ्हेनं त्या वेव्हलेनमध्ये काय फरक आहे त्यांचं विश्लेषण करून त्या ताऱ्यांचं टेम्परेचर, तापमान बघायचं त्यांनी एक फॅक्टर शोधून काढला. हं. तो सहा एफिशियंट अजूनही मानतात ते फिजिक्समध्ये. आजच्या घडीला सुद्धा बघा तुम्ही, ते सांगतात ते ॲस्ट्रोफिजिक्समध्ये हा मेघनाथ सहा फॅक्टर अजून ते मानतात की त्याच्यामुळे या वेगवेगळ्या तारे ग्रहांवरती तापमान आणि त्यांची किती दूर आहेत ते त्यांच्या मुख्य सूर्यापासून, ते ते शोधणं सोपं गेलं. मग तर ते कलकत्त्यामध्ये फेमस होते फिजिक्सचे प्रोफेसर, तिथे शास्त्रज्ञ. त्या अगदी त्याच काळामध्ये, पण ते नास्तिक होते. मेघनाथ सहा ही वॉज एथिस्ट, ते देवाला मुळीच मानत नसत. त्याच काळात हे, त्यांचं नाव, लहानपणचं नाव सुरेंद्र होतं. ते पुढे स्वामी निर्वेदानंद झाले. हेही फिजिक्सचे विद्यार्थी होते, पण त्यांच्यापाशी शिकायला पैसे नव्हते. मग त्यांनी काय केलं, त्यांनी हे फिजिक्स शिकणारे किंवा विज्ञान शिकणारे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांनी वसतिगृह सुरू केलं, हॉस्टेलसारखं, त्यांची सेवा करायला. हां. तर मग ते त्यांना ते आवडायला लागलं. मग ते पुढे रामकृष्ण मिशनमध्ये त्यांचे झाले, स्वामी म्हणून खूप प्रसिद्धी झाले. तर ह्या स्वामी ते एकमेकांना ओळखत, हे मेघनाथ सहा आणि ते एकाच कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झाले होते, ओळखत. मग पुढे प्रसिद्धी झाले. स्वामी निर्वेदानंदांची वेदांतावरची पुस्तकं प्रसिद्धी झाली. मग हे एकदा मेघनाथ सहा निर्वेदानंदांना भेटायला गेले होते, फिजिक्सचे विद्यार्थी. तर ते निर्वेदानंद या मेघनाथ सहाला काय म्हणले की संतांचं म्हणणं पटण्यासाठी तुम्ही संतांसारखा विचार करायला शिकलं पाहिजे. तर तुम्हाला ते संत जे सांगतात परमचैतन्य, ते तुम्हाला पण अनुभवास येईल. समर्थ ज्याला प्रचिती प्रचिती म्हणतायत ना, ते. त्याच्यावर विद्यार्थी बसले होते, त्यातल्या एका विद्यार्थ्यांनी आठवण लिहिली. तर मेघनाथ शहा त्यांना काय म्हणले, म्हणजे सुरेंद्र, ते त्यांचं आधीच्या नावाने ओळखत होते, म्हणजे सुरेंद्र तू चुकतोस. म्हणजे असं आहे, म्हणे विज्ञानाची असं आहे, तू तू जर ते अरे तुरे कर, तुमच्यापैकी कोणी जर म्हणे विज्ञान म्हणला की आमचं विज्ञान त्याला पटत नाही, मी म्हणे त्याला लॅबोरेटरीमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि त्याला सिद्ध करून दाखवू शकतो. हे ॲस्ट्रोफिजिक्स काय, जे काय मी संशोधन करतो ते त्याला सिद्ध करून दाखवू शकतो. तुम्ही तसं नाही करू शकत वेदांतामध्ये. ते निर्वेदानंद म्हणले, तुझं विधान चुकीचं आहे. तुझं विधान चुकीचं आहे. कसं काय? तर म्हणले, ते बघ म्हणे. तर समोर त्या बेलघरियामध्ये, त्या आश्रमामध्ये जो संवाद झाला, तिथे बागेमध्ये एक तो मजूर काम करत होता, त्याला बोलवलं. म्हणे, तू हे जे ॲस्ट्रोफिजिक्सबद्दल तू प्रसिद्ध आहेस, ते याला समजावून सांग बरं, घेऊन जायला लॅबोरेटरीमध्ये तुझ्या, आणि त्याला त्याला सांग समजावून. ते म्हणले, नाही नाही म्हणे, त्याला नाही समजावून सांगता येणार, त्याला म्हणे खूप अभ्यास करायला लागेल, मग समजेल. हा, मग निर्वेदा म्हणतात, आम्ही पण तेच म्हणतो. आणि जी ही हुशारी आहे, ती सायन्सची PhDची नाही आहे, ते मनाची शुद्धता म्हणजे हुशार, असं संत मानतात. मग आपण हाऊसवाईफ असू, आपण कुठे धुणं भांड्याची कामं करत असू, किंवा आपण अशिक्षित असू बाहेरच्या जगाच्या दृष्टीनं, ते असू द्या. पण भगवंत ओळखायची, त्याच्याशी भगवंताशी संवाद साधण्याची जी बुद्धी आहे, ती शुद्ध बुद्धी आहे.
आणि ते थिरपेतानंद म्हणले, माझा स्वतःचा अनुभव आहे, तोच तो अनुभव तुला पण येण्याची सिद्धता आहे. आणि म्हणे आम्ही हा अनुभव अनुभव करून मगच आम्ही हे सांगतो. हं. तर म्हणले, हा तुम्ही म्हणे विवेक आणि अविवेक एक मानता. तू आत्ता म्हणे विधान केलंस की तुम्ही हे सिद्ध नाही करू शकत, आम्ही सिद्ध करू शकतो. म्हणजे तुम्ही सुद्धा नाही करू शकत. त्या त्या बागेतल्या माळ्याला समजावून सांगू शकतोस का तू? तर नाही म्हणले. तर प्रसिद्ध संवाद आहे हा. पण आहा, बघा मेघनाद साहा किती बुद्धिमान असतील लौकिकदृष्ट्या. तर मेघनाद सहा फॅक्टर, आयोनायझेशन फॅक्टर, अजूनही त्यांना त्याचं क्रेडिट दिलं जातं की त्यांच्यामुळे हे समजलं. त्यांनी अनेक संस्था बाहेर, अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे ते त्याच्यामध्ये मोठे कुलगुरू होते काही वर्ष, मोठे प्रसिद्धीच पावले. हं, नंतर ते राजकारणात सुद्धा उतरले की म्हणले शास्त्रीय दृष्टीने नद्यांचं आयोजन, धरणं कशी करायची, त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली, खासदार पण झाले. पण ही बुद्धी काही अलौकिक आहे, संतांची बुद्धी. हं, ठीक आहे. तर हा म्हणून विवेक आणि अविवेक एक मानायचा नाही चालणार. अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे. आहा, हा अनुभव, हा हे निगमन, हा निष्कर्ष किती छान सांगितला की कुकर्मे होते फजिती. आणि आज आता मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अनेक प्रसिद्ध प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणा, राजकारणी म्हणा, धनवान व्यापारी म्हणा, आपल्या वेड्यासारख्या वागण्याने त्यांची फजिती होते, उघडकीस येते. त्यांचं वेड्यासारखं वागणं वर्तमानपत्रात तुम्ही वाचतात. आपण म्हणतो एवढा हा मोठा मनुष्य, एवढा प्रसिद्ध मनुष्य, आणि एवढ्या साध्या मोहाला बळी पडला, तो हाच का? असा आपल्याला प्रश्न पडतो. तर पण संतांची जी सत्कर्म आहेत, त्यांनी त्यांची कीर्ती कधी कमी झाली नाही, त्यांची कीर्ती वाढतच आहे. इहलोक आणि परलोक, जेथे नाही साकल्प विवेक, ते अवघेच निरार्थक सकळ काही. म्हणजे असं नुसतं नका म्हणू स्वर्गात गेल्याने हं, तिथे होईल, तिथे सुद्धा विवेकच करायला पाहिजे. बघा, हे बालविहारमध्ये स्वर्गातल्या इंद्र आदी गोष्टी, मग ते इंद्राला भीती वाटली, हे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना भागवतामधल्या, त्या हेच दर्शवतात की तुम्हाला इंद्रपद जरी प्राप्त झालं तर तुमच्या मनातली भीती गेली नाही. असं वाटतं की कोणी माझं इंद्रपद हिसकून घेईल. मग ते कधी सांगतात की तो इंद्र आला आणि त्यांनी अश्वमेधाचा घोडा पळवला. त्या गोष्टी आहेत, पण त्यातनं शिकायचं काय की या स्वर्गलोकातल्या भोगांनी मला परमसमाधान मिळेल असं होणार नाही. हे अवघे जे निरार्थक, कारण विवेक नाही. मग कधी तो इंद्र, हे इंद्र पद आहे बरं का, मग तो इंद्र कधी गौतम ऋषींच्या पत्नीला भ्रष्ट करतो, हाच इंद्र कधी अश्वमेधाचा घोडा पळवतो. अशा वेगवेगळ्या गोष्टीतनं सांगितलं काय आहे की आता बघा, बाहेरच्या जगामध्ये किती युद्ध चालू आहे आणि किती निर्वासित छावण्या आहेत. त्या मानाने अमेरिकेमध्ये आता आपण स्वर्गच आहे की नाही हो? हं? मग आता आपण सुखी आहोत म्हणायचं का? आता तुम्ही हसताय, याचा अर्थ तुम्हाला आपलं सगळ्यांचं मत एकच आहे. हां, आम्ही आहोत खरे. बटन दाबलं की कपडे धुवून येतात, बटन दाबलं की भांडी धुवून येतात. आता आणखी काय, सुखच आहे, सगळं स्वर्ग सुख आहे. हं. तर आता निगमन स- रामदास स्वामी करतात या सगळ्या दशकाचं, की काही आता बघा या समासामध्ये विषय आले पुष्कळ, पण आता शेवटी निगमन काय सांगतात की सार सार काय म्हणून, ठीक आहे आता इतकं सगळं सांगितलं, करावं काय? संत संगेची जावे, शास्त्राची श्रवण करावे, उत्तम गुणास आभासावे अभ्यासावे नाना प्रयत्ने. उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. जी जी संधी मिळेल नियमाने सत्शास्त्राचे श्रवण करावे, संत संगेची जावे. हं, उत्तम गुणाचा अभ्यासावे नाना प्रयत्ने. एक आहे 2 मिनिटं आपल्याला एक आठवण सांगतो.
हां, की हे कसं असतं माहिती आहे का? सारखं मनात ते असलं ना, की भगवंत पण एक सुंदर सोय करतो. आता त्या गावात त्यांचं नाव सांगायचं प्रयोजन नाही, पण इथे मराठी मंडळाचं एक संमेलन काही वर्षापूर्वी बॉस्टनला का कुठे भरलं होतं बघा, रोड आयलंडला कुठेतरी होतं. हं. तर ते साधक गेले होते, कधी जात नाहीत, पण त्यांच्या एका काय त्यांच्या कोणीतरी अगदी जवळचे होते, ते म्हणले तुम्ही आलंच पाहिजेत, आलंच पाहिजेत, आमचे मेंबर वाढले पाहिजेत. म्हणून ते मोठ्या नाईलाजाने गेले तिथे. आणि त्यांनी मनामध्ये ऐकलं होतं की इथे या रोड आयलंड गावीच इथे रामकृष्ण मिशनचा खूप आश्रम आहे आणि तिथे आहे अमुक अमुक स्वामी योगात्मानंद. तर मी आपल्या दासबोधच्या याला एकदा आले होते ते स्वामी योगात्मानंद प्रवचनाला. तर त्यांचा इथे आश्रम आहे, तर आपल्याला त्याचा पत्ता नाही, आता आपल्याकडे गाडी नाही, इथं कसे भेटतील, कसे भेटतील. तसं ते करत ते नाटक कुठलं तरी संगीत, जुनं संगीत नाटक बसवलं होतं. ते उभं राहून पाहत होते, त्यांचं मन नव्हतं लागत, बसायचं नव्हतं त्यांना तिथे, उभं होते. एवढ्यात त्यांच्या पत्नीने पाठ बसल्या, म्हणले अहो ते बघा म्हणे मागे ते कोण स्वामी आहेत, तेच म्हणतात का तुम्ही तिथे जायचं होतं तुम्हाला. तर ते ते योगात्मानंद स्वामी मराठी, त्यांची मातृभाषा मराठी आहे. तर तिथल्या रामकृष्ण मिशनच्या लोकांनी काय केलं, ते मराठी आहेत ते माहिती आहे, म्हणून त्यांना कशी जुनी नाटकं कधी बघायला मिळणार, म्हणून ते नको नको म्हणत असताना त्या संमेलनाचं तिकीट त्यांना आणून दिलं होतं. तर ते सगळ्या कार्यक्रमांना नाही आले, फक्त ते नाटक बघायला आले होते. आणि ते तेच दिसले. अरे म्हणले हो, म्हणे अरे म्हणे ते चालत अंतरावर आहे आपला आश्रम. तर ते सांगत होते पुढचे 3 दिवस म्हणे मी आश्रमातच गेलो, हे हा कार्यक्रम पाहिलाच नाही मी. आहा, सत्शास्त्रची श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे, नाना प्रयत्ने. तर ते प्रयत्न करायची संधी भगवंत उपलब्ध करून देतो. हम्म. आहा. या गोष्टी खऱ्या आपल्याला मी अशासाठी शेअर करतो की की आपण पण भगवंत आपली काही सोय करेल. तर इथे असा याचबरोबर हा समास पूर्ण झाला आणि 17वा दशकही पूर्ण होतोय. आणि आता बघा ह्या दशकामध्ये आपण अनेक विषय बघितले. तर हे सगळ्याचं विश्लेषण सांगायला स्वामी अद्वैतानंदजी 16 मेला येणार आहेत. तर तुम्ही तुमच्या शंका प्रश्न मात्र आधी पाठवा. काहींनी पाठवलेत, पण स्वामीजींनी यावेळी डेडलाईन दिली आहे. की कारण की तिथे उत्तर काशीला मग म्हणे माझ्याकडे तिथे दासबोध नसेल. मग तुमचे जर तू ते स्वामीजी म्हणले अरे म्हणे तू तर एक एक ओवी घेतोस, मला कशाला बोलवतोस. म्हटलं नाही हो, माझे सांगितलं ना त्या स्टेशन मास्टर सारखं मी कुठे गयो नाही आयो नाही, आपलं बडबड करतो मी. म्हटलं नाही नाही स्वामीजी तुम्हीच सांगा. जरा अ, तर ते येणार आहेत, फक्त म्हणले तुमच्या शंका आधी पाठवा लेखी लिहून, म्हणजे आपला संवाद चांगला होईल. तर आता मी इथे थांबतो. हा 17वा दशक झाला. तर चला आता बघा आपली गाडी हळूहळू 20व्या दशकाकडे, 18, 19, 20 तीनच दशक आपले उरले. हं. तर मी थांबतो इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम तुम्हा सगळ्यांना.